काय झालंय? काही नाही हो, सहजच बोललोच नाही ना आपण. म्हणजे फॅक्टरीचा एवढा 40वा वर्धापन दिन साजरा केला, पण त्याबद्दलही काही बोलताच आलं नाही. काय बोलायचं? नाही काय असं नाही, एकंदरीतच सगळंच ना आठवलं. 40 वर्ष म्हणजे मोठा काळ होता, पण तुम्ही मात्र नेटानं काम करत राहिला. सगळ्या आडी अडचणींवर मात करून सगळं काही सावरलत. तुम्ही होतात म्हणून तर हे सगळं शक्य झालं ना. मला आठवतंय ना, तुम्ही फॅक्टरी कशी उभी केली, त्यासाठी काय काय कष्ट घेतलेत, सगळं लक्षात येऊ. आणि हे काही सोपं नव्हतं. सोपं काहीच नाही मला ती. आधी मला असं कधी वाटलं नव्हतं की या जोमात मी फॅक्टरी उभी केली, चालवली, ती इतकी वर्ष चालेल जोमात. पण जमून गेलं ते मला. तुम्ही होतात म्हणून जमलं. सगळं तुमच्या हातात होतं ना, तेव्हा खरंच अभिमान वाटायचा. आता जरा काळजी वाटते. कसली काळजी? म्हणजे फॅक्टरी नीट चालावी म्हणून आपण आपलं सगळं गहाण ठेवलंय, पण तीच फॅक्टरी नीट सांभाळली जाते ना. म्हणजे कधी कधी वाटतं ना, आपण इंद्राला एवढ्या लवकर MD बनवून घाई तर नाही ना केली. माझ्यापेक्षा तुमचा जास्त विश्वास आहे इंद्रावरती. आहे नाही, होता. होता? हो. मला आता वाटतंय तुम्ही इंद्राऐवजी विक्रांतला MD करायला हवं. हे तुम्ही बोलताय मालती? तुम्ही शंका घेताय इंद्राच्या कुवतीवरती? तुमचा विश्वास नाही का आता इंद्रावरती? अहो तसं नाही, अगदीच विश्वास नाही अशातला भाग नाही आहे ना. पण समजा उद्या काही कमी जास्त झालं, आपण गहाण ठेवलेलं सगळं गमावून बसलो तर इंद्राला झेपेल काय सगळं? आयुष्यात तो ही गोष्ट कधीच विसरू शकणार नाही. कायम त्रास होत राहिलो त्याला. आशाने ना आत्मविश्वास गमावून बसेल तो. मग तुमचं काय, तुमची काय इच्छा आहे? मला असं वाटतंय तुम्ही आता पेपर बनवा आणि इंद्राला पदावर विक्रांतला. तुमचं म्हणणं मला अजिबात योग्य वाटत नाहीये. हो, कालच्या एका प्रसंगावरनं इंद्राला दोष देणं चुकीचं आहे. कारण आजवर इंद्रानं स्वतःची कुवत, स्वतःची ॲबिलिटी, योग्यता, पात्रता सिद्ध केली आहे. हो, आजवर सगळं निभावलं म्हणजे पुढे जाऊन त्याला जमेलच असं नाही ना. तुम्ही विसरू नका, आपलं सगळंच काही गहाण आहे. पण तरीही तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे करण्याची काही गरज नाहीये. हे बघा, तुम्ही जरी गोष्ट केलीत ना तर मी तुमचं सगळं ऐकायला तयार. मी आपल्यात झालेले वादही विसरून आणि इतकंच नाही, तुमच्या इच्छेप्रमाणे मी राणीलाही स्वीकारे. महाडिकांच्या सोन्याचा मान दे, पण तुम्ही माझं ऐकाल. इंद्राला ही खुर्ची नको. काय झालंय काय तुम्हाला मालती? तुम्ही असा विचार करताय? हो, कारण मला ना काळजी वाटते, फक्त आणि फक्त काळजी वाटते. आता मला महाडिकांची कुठलीच गोष्ट गहाण राहिलेली नकोय. हे बघा, आपल्यात वाद आहेत, मतभेद आहेत, माझ्या तुमच्याबद्दल अनेक तक्रारी असते, पण मला माहिती हो या फॅक्टरीसाठी तुम्ही किती कष्ट उपसलेत, जीवाचं रान केलेत तुम्ही. त्यामुळे या फॅक्टरीवर कुठलंही संकट आलेलं मला नकोय. आणि आत्ताची ही सगळी परिस्थिती पाहता मला असं वाटतंय इंद्रा अजून अपरिपक्व आहे. मला समजत नाही आणि झेपतही नाहीये. पण हे बघा, मला काळजी वाटते घराची, हे तर तुम्ही समजू शकता ना. माझ्या मनासारखं करा ना प्लीज. आणि तसंही इंद्रा आणि विक्रांतमध्ये तुम्ही कुठे फरक करता? तुम्हाला तर दोघंही मुलांप्रमाणेच आहेत ना. मग काय हरकत आहे, सगळं काही आपल्या घरातच तर राहणार आहे. आणि हो, तुम्हाला जी काही काळजी होती
ती पण मी सोडवते ना. राणीला स्वीकारते. विचार करा. तुम्ही राणीला स्वीकारणार असाल तर खरंच विचार करायला काही हरकत नाही. आणि तसंही इंदिरा MD नसेल तर तरी कंपनी उत्तम सांभाळू शकतो, कंपनीची काळजी घेऊ शकतो याची मला खात्री आहे. पण तुम्ही जे म्हणताय त्यावर विचार करायला मला थोडा वेळ हवा आहे. मी सांगेन नंतर. पण हा, राणीच्या बाबतीत तुम्ही शब्द फिरवणार नाही ना? नाही फिरवणार. इंद्रा, तुम्हाला काहीतरी सांगणार होतास, त्याचं काय झालं? सर आज काही न खाता गेलेत. मालती मॅडम बोलले आणि तसंच गेले. काहीतरी खायला घेऊन जाते. सर तुम्ही नका काळजी करू, मी तुम्हाला नाही एवढं टेन्शन घेऊ देणार. काय करतेस? ते इंद्रजित सरांसाठी डबा घेऊन चालले. अगं मग तुला काय झालं? काय नाही, कुठे काय. अगं डोळे का बनवलेत? हा ते तिखटाचा हात लागला असेल म्हणून पाणी आलं डोळ्यात. काही नाही. तर या खुर्चीचा मान माझा आहे. खूप ऐकून घेतलं इंद्राचं. एकदा काही खुर्ची माझी झाली की एकेकाला असा तालावर नाचवीन. थोडेच दिवस आहेत, फार वाट बघायला लागणार नाही. मालती काकडी स्वतःहून इंद्राला बाजूला करणार आणि माझ्या मार्गातला अडथळा दूर होणार. बसू का? नाही नको. इंद्राने पाहिले तर उगाच तमाशा करेल. केला उडत. मी थोडीच घाबरतोय. इंद्रा ये. सॉरी तुझंच केबिन आहे. मी विचार करत होतो किती मोठी जबाबदारी आहे ना या खुर्चीवर बसणं. किती कामगार आहे आपल्या फॅक्टरीमध्ये. या खुर्चीत बसणाऱ्यावर खूप मोठी जबाबदारी आहे. त्याला त्यांची मनं सांभाळायची आहेत, घरं सांभाळायची आहेत. त्यांचं भवितव्य या खुर्चीत बसणाऱ्याच्या हातात आहे. आबांनी हे साम्राज्य कसं उभं केलं असेल. आणि आता ही जबाबदारी तू सांभाळतोयस. कसं आहे विक्रांत, या खुर्चीत बसणं म्हणजे फक्त कामगारांवर ऑर्डर्स देणं नाही, त्यांची मनाही जपणं असतं. आणि ज्या प्रकारे तू ती सिच्युएशन हँडल केलीस मला खूप बरं वाटलं. इंद्रा, तू मनापासून बोलत नाहीयेस हे न ओळखायला मी काय वेडा नाहीये. तुझ्या मनात एक आणि तोंडावर एक आहे. काकूना गोची केली ना म्हणून. नाहीतर तू कसलं माझं कौतुक करतोयस रे. मग तुला माझ्या ऑर्डर्स फॉलो करायला लागतील. ही फॅक्टरी माझं स्वप्न आहे आणि ती मी कुठल्याही परिस्थितीत नाही सोडू शकत. सर आत येऊ का? राणी? राणी कशाला आली इथे?
काही करायला गेलो की प्रत्येक वेळेला ही राणी आडवी येते. ये ना. राणी तू अचानक इथे अशी काय काय झालं? ते तुम्ही डबा नाही घेऊन आलात ना, म्हणून डबा द्यायला आले होते. ओके. यू गाईज कॅरी ऑन. मी येतो. अगं तू उभी काय आहेस? बस ना. सर तुम्ही कामात आहात का? हो काम तर आहे, पण तू इथेच थांब. आपण ब्रेक मध्ये एकत्र जेवूया. ही राणी इथे कशी काय आली? कशी काय आली? जेव्हा जेव्हा ती इथे आली ना तेव्हा तेव्हा माझ्या प्लॅनचं वाटोळ केलं तिने. आज नाही विक्रांत, आज काही होऊ द्यायचं नाहीये. अहो. हॅलो. हॅलो. बायकोशिवाय करमत नाही की काय? उर्मिला मला सांग, ती राणी इथे कशी काय? काय? राणी फॅक्टरीमध्ये आली आहे? ती काय करते तिथे? हे बघ उर्मिला, ती कशाला आली, का आली हे आता महत्वाचं नाहीये. काकीला सांग राणी फॅक्टरीत आली आहे, आत्ताच्या आत्ता तिला फोन करून घरी बोलव. हे बघ ती नेहमी सारखा ना काहीतरी गोळ घालून ठेवेल. उर्मिला लवकरात लवकर काकीला सांग. हो हो ठीक आहे, मी बघते काय करायचं. आता ही राणी का फॅक्टरीत गेलीये? ही तुझी जागा आहे इंद्रा. हेच स्वप्न तू कायम जगत आलायस आणि आज तू या खुर्चीवर आहेस. ती दुरावली तर काही नाही. आणि राणी सर तुम्ही टेन्शनमध्ये आहात हे माहिती आहे मला, आणि का ते पण माहिती आहे. हो सर, मला कळालं. आरती मॅडम तुम्हाला काय बोलल्या ठाऊक आहे. नाही नाही राणी, हे बघ मी. सर एक मिनिट, मी तुम्हाला हेच सांगायला आले होते की तुम्ही अजिबात माझा विचार करा. तुम्ही जे ठरवले तुम्ही तेच करा. तुमच्यासाठी तुमचं काम महत्वाचं आहे, तुम्ही त्याचाच विचार करा. मी तुम्हाला सांगण्याची गरज नाही आहे, पण तरी सुद्धा सांगते की तुम्ही तुम्हाला जे वाटतंय तेच करा. तुम्ही फॅक्टरी निवडा, ते जास्त महत्वाचं आहे. फॅक्टरीला तुमची गरज आहे. माझं काय, मी करेन काय. पण खरं तर तुम्ही तेव्हाच मालती मॅडमला सांगून टाकायला पाहिजे होतं, पण का नाही सांगितलं सर? हे बघा, माझा अजिबात विचार करू नका. माझं मी बघून घे. तुम्ही फक्त आता लवकरात लवकर तुम्ही फॅक्टरी निवडली आहे असं त्यांना सांगून मोकळे व्हा. काय झालं सर?
तुम्ही सांगाल ना त्यांना की तुम्ही फॅक्टरी निवडली आहे? बरोबर तर बोलते राणी. या फॅक्टरीवर, माझ्या कामावर माझा जितका जीव आहे तितका कशावरच नाही. मी फॅक्टरी सोडूच शकत नाही. सर, तुम्ही किती स्वप्न बघितलीत ह्या कंपनीसाठी, किती कष्ट घेतलेत. आबांनी ही कंपनी सुरू केली, पण ती मोठी व्हावी म्हणून तुम्ही जीव तोडून मेहनत करताय. तुमची सगळी मेहनत अशी वाया जाऊ द्यायची का? आईला काय उत्तर द्यायचं ते मी ठरवलंय. एनिवेज, आजचा शेवटचा दिवस आहे, सो आपण एकत्र स्पेंड करूया. मग मी घरी जाऊन आईला माझं उत्तर सांगेन. सरांनी फॅक्टरी ठरवली आहे म्हणजे बरं झालं. राणी, हां, काय झालं? याआधी आपण इथं कसं जेवलो होतो ते आठवलं. काय? कशाला गेली ती तिकडे? कोणाला विचारून गेली? कोणी परवानगी दिली तिला? मी म्हणते ना, ही वस्तीतली पोर म्हणजे बेशिस्त आणि आगाऊ आहे. आई बापाने ना काही शिकवलंच नाहीये. मम्मा, तोंड उचलायचं आणि जायचं निघून. मम्मा, काय झालं? ही राणी गेले फॅक्टरीत. हो, मग काय? मग काय गरज होती तिला तिकडे जायची? इंद्रा तिथे काम करतो, हिला जायची काय गरज आहे? नाही, घरातली कामं करायला नकोत ना, म्हणून हे सगळं. आता तिथे गेले म्हटल्यावर त्याचं डोकं खात बसेल. अगं मालती, त्याच्यासाठी डबा घेऊन गेली ती. जाताना मला सांगून गेली, अगं सकाळी इंद्रा काही न खाता पिता गेला, त्यामुळे मग काय आम्हाला इंद्राची काळजी नाहीये का? हिलाच काय ती काळजी? आणि वहिनी, याचा अर्थ तुम्हाला माहित होतं ती तिथे गेली, का जाऊ दिलं तुम्ही तिला? अडवायला नको का? मालती, तुम्ही का चिडताय? डबा दिला आणि येईल परत ती. नाही येणार. एक नंबरची ना काम चुकार आहे ती. घरातली कामं करायला नकोत ना, म्हणून मुद्दाम तिथे गेली. आणि ह्यांना कळायला नको का? तिला जर का असंच आपण मोकळं सोडलं ना, तर ती वाटेल ती मनमानी करेल. आणि तिला काय वाटतंय, आता सगळं तिच्या मर्जीने होणार? मालती, बास. मला हे चालणार नाही. काय गरज होती तिला तिथे जायची? आता तिथे गेले म्हटलं इंद्राला त्रास देत बसेल. अहो, इंद्राने टिचकी जरी वाजवली ना, तरी त्याला तिथे सगळं मिळेल. हिची गरजच नाहीये मुळात. उर्मिला, फोन लाव. तिला आधी फोन लाव आणि लगेच इथे परत बोलवून घे, ताबडतोब. हा, हो. केटी, मी सगळ्यांना सगळं काही एक्सप्लेन केलेलं आहे, सो आता इथून पुढे काही इश्यू येणार नाही. येस सर. आणि एक काम करा, एक मॅन्युअल रेडी करा, ज्यात आपल्या नवीन मशीन्स कशा यूज करायच्या आहेत त्याची सगळी प्रोसेस मेन्शन केलेली असेल. सो इफ इन केस काही फ्युचरमध्ये प्रॉब्लेम आला तर ते मॅन्युअल आपल्याला रेफर करता येईल. येस सर. केटी, वन मोर इम्पॉर्टंट थिंग, डिसिप्लिन पाहिजे. सर, पूर्वीसारखं काम करतायत आता. चल, चांगलं झालं. काहीही इश्यू आला तरी आणि काहीही झालं तरी मला या फॅक्टरीला नंबर 1 पोझिशनला असलेलं बघायचं. अंडरस्टूड? येस सर. या तुम्ही. ओके सर, तुमच्या मनात जी इच्छा आहे ना, तसंच होईल. उर्मिला वहिनी, कोणाला विचारून गेलीस तू तिकडे? काय गरज होती तुला?
इथे घरची कामं कोण करणार आहे? मुद्दाम गेलीस ना? इंद्राच्या मागे मागे जायची गरज काय होती ग? ते काही नाही, आत्ताच्या आत्ता घरी निघून ये लगेच. मला काही ऐकायचं नाहीये. नाही आहे, आज ती इथेच ना, आज ती इथेच ना. माहित नाही तिला या केबिनमध्ये पुन्हा करते. नाही येणार म्हणजे? तिचं काय काम आहे रे तिथे? टाइमपासच करणार आहे ना? इथे घरात तुळशीचं लग्न आहे, कोण करणार आहे ही सगळी कामं? मी करू? ते काही नाही, तिला लगेच घरी पाठवून दे, लगेच. हे बघ आई, एक महत्वाचं लीगल काम आहे, त्यासाठी मीच तिला इथे थांबवून घेतलंय. तिला नाही येता येणार. आय एम सॉरी. का? तीच कशाला हवी आहे? आपल्या लीगल डिपार्टमेंटमध्ये काय वकील नाही आहेत का? हो आई, पण राणीला हा इश्यू माहिती आहे. मला तिची जास्त हेल्प होईल. तिला नाही जमणार यायला. आय एम सॉरी. मालती, तुम्ही उगीच त्रागा करताय. तिचं काम संपलं की ती येईल परत. अशानं तुम्हाला त्रास होतोय. मला चांगलंच माहिती मी काय करते ते. मला माझ्या मुलाच्या कामाची काळजी आहे. तुम्हाला जर तुमच्या मुलाकडे लक्ष देता येत नसेल ना तर देऊ नका, पण मी माझ्या मुलाकडे लक्ष देणार आहे. काळजी मला मान्य आहे, पण राणी समजा तिकडे थांबली, काय प्रॉब्लेम काय? त्याची बायको ना ती. तुम्ही पुन्हा तेच सुरू करताय. तुम्ही काहीही म्हणा, पण माझं मत बदलणार नाही. मम्मा, आबा, तुम्ही प्लीज जरा शांत व्हा ना. काकी, मला आणि चिकूला सांगा ना, आम्ही करतो तुळशीच्या लग्नाची तयारी. मी काय करायचं ना ते मला सांगू नका. मुळात तिने तिथे जायची गरजच नव्हती. ती तिच्या नवऱ्यासाठी डबा घेऊन गेली. काय चुकलं तिचं? तुम्ही सारखं नवरा नवरा म्हटल्याने मी ते मान्य करणार नाही. मम्मा, अगं प्लीज शांत हो ना तू. तुझ्या आबांना सांग शांत व्हायला. मी शांतपणेच बोलतोय. मला ते मान्य नाही. आणि हो, मी जे तुम्हाला सांगितलंय ते जर तुम्ही केलं नाहीत ना तर माझ्या इतकं वाईट कोणी नसेल. आता हे सगळं थांबवणं तुमच्या हातात. मी जे सांगितलं ते करायला घ्या. तुमच्याकडे फक्त 1 तास आहे. खोटं बोललात ना सर तुम्ही? काहीच काम नाहीये ना? हो. का? माहित नाही, पण काय झालं? मला नाही माहित, पण आजचा पूर्ण दिवस मला तुझ्यासोबत स्पेंड करायचं वाटतं. सर, तुम्हाला कळत नसलं तरी मला कळतंय तुम्हाला आज माझ्यासोबत का वेळ घालवायचा. कारण आता हा असा वेळ आपल्याला पुन्हा कधीच मिळणार नाही. तुम्ही फॅक्टरी निवडणार आणि मी तुमच्या आयुष्यातून निघून जाणार. शेवटचा दिवस आहे आज हा. सर चला जेवण करून घेऊया. आपण आज कामगारांसोबत जेऊया का? नाही म्हणजे आजचा शेवटचा दिवस आहे, सो थोडा वेळ कामगारांसोबत घालवता येईल. चालेल ना सर, खूप खुश होतील ते. पण तुम्हाला आठवतंय का सर, आबासाहेब जेव्हा फॅक्टरीत आले होते तेव्हा ते कामगारांसोबत जेवायला बसले होते, पण तुम्ही त्यांच्याबरोबर न जेवताच निघून गेला होता. तेव्हा खूप वाईट वाटलं होतं त्यांना. पण आबासाहेब आले ना की सगळे कामगार एकदम आनंदी असतात. आपला मालक आपल्या बरोबर मिळून मिसळून राहतोय हे बघून त्यांना पण काम करायला मजा येते. कंपनीचे काही रूल्स असतात, कळलं का? हा टाइमपास करण्याचा पगार नाही देत कंपनी तुम्हाला. कामगार कामाच्या वेळी कामच करताना दिसले पाहिजेत मला, समजलं? आज तुम्ही स्वतः कामगारांबरोबर जेवायला येताय हे बघून बरं वाटतंय.
चला. मला माहिती आहे सर, तुम्ही आज कामगारांबरोबर जेवताय ते मला बरं वाटावं म्हणून. आत्ताचं जेवण आपलं एकत्र शेवटचं जेवण असेल. चिकूचा फोन. हा चिकू बोल. दादू काय झालं? दादू, अरे आबांचं आणि मम्माचं परत भांडण झालं. मम्मा सगळ्यांना खूप ओरडली राणी तिकडे आली आहे म्हणून. आणि मग आबा चिडले. आता तर ते दोघेही खूप चिडले होते. तू काहीतरी कर ना प्लीज. आई आणि आबांचं भांडण झालंय ही गोष्ट राणीला कळता कामा नये. तिला अजून वाईट वाटेल. आधीच तिच्या बाबतीत चांगलं काही घडतच नाही. दादू बोल ना, काय करायचंय? अरे मम्मा चिडून रूम मध्ये निघून गेली. ऐक ऐक चिकू ऐक, मी घरी आल्यावर बघूया काय करता येईल. बाय. ओके, काळजी करू नकोस. काय झालं सर? आबा आणि मालती मॅडमचं पुन्हा भांडण झालं ना? तुला कसं? मला माहिती आहे सर. मुद्दाम करताय ते सगळं. मला त्रास द्यायचा विडाच उचललाय बाप लेकांनी. सारखं आपलं राणी राणी राणी. मला ती राणी माझ्या डोळ्यासमोर नकोय, नकोय. अय्यो, तुम्ही कशाला एवढा त्रास करून घेताय? तिकडे ती राणी थाटात गेलीये आणि तुम्ही अजून अशाच. मला सांगा, तुम्ही महत्वाच्या का ती भिकारडी राणी? सर, जोपर्यंत त्यांच्यामधला गैरसमज दूर होत नाही ना तोपर्यंत त्यांचे वाद मिटणार नाही. असं छोट्या छोट्या गोष्टीने काहीतरी वारा लागत राहील आणि पुन्हा पुन्हा वाद होत राहतील. पण आता करणार काय आपण? आपले सगळे प्रयत्न करून झाले. पण असं बोलून कसं चालेल सर? हो, आई वडील आहेत ते तुमचे. त्यांच्यातला वाद मिटवायलाच हवा. आपल्याला ना त्या दोघांची बाजू एकमेकांसमोर आणावी लागणार आहे. मालती मॅडमला जाणीव करून द्यावी लागणार आहे. हो, त्यांना ठाऊकच नाही की आबासाहेबांचं त्यांच्यावर किती प्रेम आहे. आणि कशाची बनली आहेस का तू? तू या सिच्युएशन मध्ये सुद्धा त्यांचाच विचार करतेस. अहो सर, आपल्या माणसांसाठी आपण नाही करणार तर अजून कोण करणार आहे? पण तू ज्यांना आपलं मानतेस तेच तुला आपलं मानत नाहीयेत राणी. मानत असते ना तर असं काही झालंच नसतं. मला अशी निवड करावी लागली नसती. सर, तुम्ही चेहरा पाडू नका. सगळं होईल ठीक. तुम्ही, मी सांगते ते ऐका. तुम्ही ना